रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. शेतकरी कामगार पक्ष खांदा कॉलनी यांच्या वतीने दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील आयोजित आयुष्यमान कार्ड व आयुष्यमान भारत कार्डचे वाटप प्रीतम म्हात्रे यांचे शुभ हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम खांदा कॉलनी अंबा माता मंदिर सेक्टर 13 येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शेकाप खांदा कॉलनी शहराध्यक्ष अनिल बनगर, कार्याध्यक्ष योगेश कोटेकर, महिला कमिटी भारती मोहिते, नलिनी जाधव, अश्विनी जोगदंड, किशोरी पाटील, रमेश पाटील आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला. सर्व तरुण मित्रांना क्रीडा क्षेत्रामध्ये मदत करणारे असे आपले सर्वांचे लाडके हे सर्वांच्या वतीने पुनश्च त्यांना वाढदिवसाच्या लाख विश्वनाथ पाटील या पनवेल महानगरपालिकेचे कार्यतत्पर विरोधी पक्षनेते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचा वाढदिवस उद्या आहे. परंतु त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही बुधवार आणि गुरुवार या 2 दिवस 10 आणि 11 तारखेला आयुष्यमान कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला. याच्या अगोदर अनेक असे या कार्डासाठी आम्ही उपक्रम राबवले होते. परंतु पनवेल महानगरपालिकेमध्ये प्रीतमदादा विरोधी पक्षनेते झाल्यापासून त्यांनी जे कामाचा धडाका लावला होता, अनेक उपक्रम या नागरिकांसाठी त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स असेल, त्या जनआंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला नागरिकांसाठी. आणि जे ठिकाणी ज्या ठिकाणी जो अन्याय होतो नागरिक, त्या अन्यायाला बचावण्यासाठी प्रीतमदादा रस्त्यावर सुद्धा उतरायला तयार असतात आणि कुठल्याही आंदोलनामध्ये ते अग्रभागी असतात. आज उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि मग खांदा कॉलनीच्या नागरिकांसाठी काय करायचं म्हणून आम्ही या गरीब नागरिकांसाठी त्यांचे नावं, बरेच लोकांची नावं याच्यामध्ये सरकारने ही योजना आहे की लोकांपर्यंत आणण्यासाठी 2011चा सर्वे केलेला आहे. जर आताचा सर्वे जर असता 2022-23चा तर अनेक नागरिकांना याचा लाभ मिळाला असता. जे 5 लाख जे विमा आहे जो आयुष्यमान कार्डामध्ये, तो अनेक लोकांना त्याची सुविधा मिळाली असती. परंतु त्याच्यामध्ये मर्यादा असल्यामुळे हे कार्ड कमी निघाले आहेत. परंतु आभा कार्ड हे प्रत्येकाला मिळत आहे. परंतु आयुष्यमान कार्डाची जी त्यांनी मर्यादा घातली आहे ती मर्यादा 2011चा जो सर्वे आहे त्याच्यामुळं ते कार्ड कमी निघत आहेत लोकांचे. आणि त्यासाठी आमच्या खांदा कॉलनीचे शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते असतील, पुरुष कार्यकर्ते, सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं 2 दिवस. आणि त्याच्यामध्ये ही जी फलश्रुती आहे, 112 कार्ड आपण या ठिकाणी काढले. 70 कार्ड आपले आयुष्यमान झालेले आहेत आणि बाकीचे 42 कार्ड हे आपण आयुष्यमान भारत कार्ड काढलेले आहेत. आणि आज या ठिकाणी ज्यांचा उद्या वाढदिवस त्यांच्या हस्ते या ठिकाणी जे वाटप झालं, त्यामुळे तो आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो. कारण का भरपूर कार्यक्रम आहेत पनवेल तालुक्यामध्ये. काल कबड्डी स्पर्धा होत्या, चित्रकला स्पर्धा होत्या आणि उद्या संगीताचा कार्यक्रम आहे. बरेच ठिकाणी आरोग्य कॅम्प आहेत आणि एवढ्या वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आणि आम्हाला जे सहकार्य केलं आणि त्यांच्या हस्ते त्यांनी आयुष्यमान कार्ड वाटप केलं त्याबद्दल. तर तरी आपल्या जे विरोधी पक्षनेते आहेत, कार्यतत्पर, लोकांसाठी धावून जाणारे, सुखदुःखासाठी मदत करणारे असे आमचे जे विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं, निरामय आरोग्याचं जावो आणि ईश्वर त्यांना शतायुष्य देवो अशी मी अंबाचरणी प्रार्थना करतो. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.